तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, आता मात्र खूप मोठा टर्निंग पॉइंट याच्यामध्ये आलेला आहे. या प्रेक्षकांनो, या भागामध्ये आता राजेशने जे काही कारस्थान केलंय ते सगळं ईश्वरी आणि अर्णव यांनी आता डॉक्टर आणि नर्स यांचा वेश घेत पुन्हा एकदा आता सिद्ध केलेलं आहे. प्रेक्षकांनो, आता इकडे आपल्या भाचीला भेटण्यासाठी या दोघांनी जो वेश केला होता तोच वेश करून राजेश नाटक करतोय हे अंजलीच्या समोर आणण्यासाठी असा काही ट्रॅप रचलाय की आता राजेश पळून जाण्याचा प्रयत्न करतोय. पण चिडलेली अंजली मात्र आता थोबाडीत देत आपल्याला फसवल्याचा जाब विचारत आहे. नक्की काय? आणि आता स्वतः अंजलीने त्याच्या डोक्यावरचं खोटं बँडेज काढत किती खोटारडा आहे. एक छोटासा आता इकडे मार्क झालाय आणि या मार्कमुळे इतकं काही होत नसतं हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे राजेशचा खरा चेहरा समोर आल्यामुळे सगळ्या गोष्टी आता एका झटक्यात क्लिअर झालेल्या आहेत. प्रेक्षकांनो, अंजलीला खूपच उत्सुकता असते आपल्या मूर्ख नवऱ्याला बाळाला दाखवण्याची आणि त्यासाठी ती आता लगेचच स्वतःला त्रास करून तिकडून उठून आलेली आहे. ज्या वेळेला स्वतःला त्रास करत ती आता उठून येते आणि त्यावेळेला राजेश मात्र आता नाटक करतोय. डॉक्टर सांगायला लागतात, तुमचा पेशंट बरेच दिवस कोमात होता ना, त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी जरा नॉर्मली बोला. त्यावरती मग आता अंजली सांगायला लागते की राजेश बघ ना, आपली बेबी बघ ना. यावरती राजेश आता सांगायला लागतो, तुम्ही कोण? यावरती अंजली सांगते, असं काय करतोयस राजेश? यावरती तो म्हणतो, कोण राजेश? तितक्यात इकडे अर्णव आणि ईश्वरी आलेत आणि त्यांना असं वाटतंय की हा खरंच विसरलाय. आणि मग त्यानंतर राकेश नाईक असं म्हटल्यावरती तो म्हणतो, कोण राकेश? त्यावरती मग आता ते म्हणतात, सर्वेश. यावरती तो म्हणतो, कोण सर्वेश? काय चाललंय काय तुमचं? एकाच वेळेला 10 नावं घेऊन आता तुम्ही मला कन्फ्यूज करताय, मला इरिटेट करताय. आत्ताच्या आत्ता इथून सगळ्यांनी निघून जा इथून सगळ्यांनी. आणि त्यावरती वल्लरी विचार करायला लागते, हा नक्कीच नाटक करतोय. हे इतकं सगळं जे काही चाललंय ना, असं तर काही प्रकार घडलेलाच नाहीये की यामुळे याने आता इतकं मोठं नाटक करावं. काहीच घडलेलं नाहीये असं म्हणत वल्लरीला मात्र या सगळ्यामध्ये आता ह्याची नाटकं कळतायत. आणि त्यावरती अंजली म्हणते, मामी अगं हे काय झालं? यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतंय ती म्हणजे वल्लरी, अगं मला काही कळत नाहीये. म्हणजे या लोकांनी त्यांना आता इतका सगळा त्रास दिलाय ना की मला वाटतंय की त्याच्यामुळे त्यांची आता स्मरणशक्ती गेली की काय. मला असं वाटतंय ना की आता ह्यांना आपण घरी घेऊन जाऊया. यावरती तो चिडतो आणि मी कोणाच्याही घरी येणार नाहीये असं म्हणत आता इकडे डोक्यावरची ज्या वेळेला बँडेज काढलं जातं त्यावेळेला अर्णव आणि ईश्वरी यांच्या लक्षात प्रकार आलेला आहे की त्याच्या डोक्यावरती असं एक छोटासा मार्क आहे. आता या मार्कमुळे किंवा या ह्याच्यामुळे कोणाची याददाश्त जाऊ शकत नाही किंवा हा कोमात तर बिलकुलच जाऊ शकत नाहीये. हे समजल्यामुळे आता मात्र हे दोघं जण विचार करतात. अंजली मात्र खूपच घाबरलेली आहे आणि त्यानंतर आगीमध्ये तेल ओतण्यासाठी ऑलरेडी वल्लरी तर आहेच, ती आता आगीत तेल ओतायचं 100% काम करत आहे की बघितलंच हे सगळं या दोघांच्याच मुळे आता झालेलं आहे. हे दोघं जण तुझ्या आता नवऱ्याला अक्षरशः वेडं ठरवतायत. यावरती आता इकडे अंजली सांगायला लागते की राजेश, अरे असं काय करतोयस? तू ओळखत नाहीस का मला? राजेश म्हणतो, कोण आहात तुम्ही ताई? असं म्हणत राजेश आता ईश्वरीकडे पाहतोय आणि ज्या नजरेने तो ईश्वरीकडे पाहत आहे त्या नजरेला आता मात्र ईश्वरी चांगलीच ओळखते. जर का हा आता म्हणजे राजेशला जर का या सगळ्यामध्ये असं आता म्हणजे त्याला आठवत नसतं काही, तर कदाचित तो आता या सगळ्यामध्ये वेगळं नजरेने पाहिलं असतं. पण त्याची नजर बघता त्याला सगळं आठवते हे ईश्वरीला समजलेलं आहे. मग आता ईश्वरी अर्णवला बाहेर घेऊन आणि तोपर्यंत तिकडे नर्स आलेली आहे. तुम्ही तुमच्या जागेवरती चला. हे बघा, तुमची तब्येत क्रिटिकल आहे, तुम्हाला सांगितलंय ना की तुम्हाला या सगळ्यामध्ये आता मात्र त्रास होऊ शकतो. आत्ताच्या आत्ता चला असं म्हणत नर्स तिला जागेवरती घेऊन आले. नर्स घेऊन आल्यावरती मग ती सांगायला लागते, आजी अगं काय झालंय? म्हणजे आता राजेश कुणालाच ओळखत नाहीये, मला तर खूपच भीती वाटायला लागलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता आजी सांगायला लागते, हे बघ चिंता करू नको, डॉक्टर म्हणालेत ना की सगळं काही ठीक होणार आहे. मग या सगळ्यामध्ये आता इकडे काय चाललंय तुझं? हे बघा, काही चिंता करू नका, सगळं ठीक होईल असं म्हणत असताना अंजली म्हणते, मी सोडणार नाहीये, आता ह्या ईश्वरीवरती मी कंप्लेंट करणार, पोलिसांना.
इकडे आता लगेचच अंजली चिडते आणि आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवा असा आकांतांडव करायला लागते. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ईश्वरी, सर मला न याचं काही खरं नाही वाटत आहे, हा न खूप मोठं नाटक करतोय. आणि त्यावरती मग आता तो सांगतोय हो मला पण नाटक वाटतंय. आणि त्यावरती मग आता ईश्वरी म्हणते सर मला काय वाटतं माहितीये का, आपण आता या सगळ्यामध्ये एकच गोष्ट करायची की जर का आपल्याला आता या सगळ्यामध्ये याला एक्सपोज करायचं असेल तर आता पुन्हा एकदा त्याच गेटअपमध्ये यायला लागेल. यावरती तो म्हणतो त्याच गेटअपमध्ये म्हणजे? त्यावरती ईश्वरी म्हणते मगाशी आपण आपल्या भाचीसाठी आता आलो होतो पण आत्ता मात्र आपण याचा एक्सपोज करण्यासाठी यायचं आहे. यावरती तो म्हणतो प्लॅन काय मिस इंदोर? यावरती ती सांगते आपल्याला अंजली ताईंना या सगळ्यातून बाहेर काढायचं की नाही, मग प्लॅन वगैरे काही बघत बसायचं नाहीये, आत्ताच्या आत्ता मी जे काही सांगते ना ते तुम्ही करा असं म्हटल्यावरती तो म्हणतो ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये. दोघं जण आता मात्र पुन्हा एकदा त्या वेशात आणि ज्या वेळेला ते आता वेश बदलण्यात जात असतात त्यावेळेला ते पाहतात की डॉक्टर आता त्याच्याशी काहीतरी बोलत आहेत आणि तो डॉक्टरांना सांगत आहे हे बघा डॉक्टर माझं ऐका, मी जे म्हणतोय तेच करा. असं म्हटल्यावरती डॉक्टर आता सांगतात हे बघा तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. यावरती तो म्हणतो नाही मला इथून जायला पाहिजे, माझं एक महत्वाचं काम आहे, तुम्ही मला सोडा. इकडे अर्णव आणि ईश्वरी पाहत आहेत ह्याला काहीच आठवत नाहीये, मग ह्याचं काम कुठून आलं? मग त्यानंतर डॉक्टर त्याला म्हणतात की तुमचं काय काम काय आहे? यावरती तो आता सांगायला लागतो काम म्हणजे आहे थोडंसं काम, काही लोकांची देणी आहे ती देऊन येतो. यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा सध्या तरी तुम्ही कुठून हलू नका. इकडे तोपर्यंत वल्लरी विचार करते हा जर का माणूस नाटक करत असेल ना तर मात्र याला एक्सपोज करणं हे मात्र माझं कर्तव्य आहे. काहीही झालं तरी सुद्धा या माणसाला मी आता एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाहीये. असं म्हणत ती पण विचार करत असते की काय करू की जेणेकरून हा सगळ्यांच्या समोर येईल. पण त्याच अर्णव आणि ईश्वरी डॉक्टरांची भेट घेतात आणि ते डॉक्टरांना सांगतात की डॉक्टर आम्हाला असं वाटतंय की हा माणूस नाटक करत आहे. डॉक्टर म्हणतात का, तुम्हाला असं का वाटतंय? आणि यावरती मग आता अर्णव ईश्वरी सगळी हिस्ट्री डॉक्टरांना समजावून सांगतात आणि डॉक्टर म्हणतात खरं सांगू का, त्यांचा अपघात झालाय ही गोष्ट खरी आहे, त्यांच्या डोक्याला मार लागलाय ही पण गोष्ट खरी आहे, पण आता तुम्ही जे काही बोलताय ना ते सुद्धा मला खरं वाटतंय. कारण आता ज्याच्या डोक्याला इतका जबरदस्त मार लागलेला असतो ती व्यक्ती आता म्हणजे अशा इतक्या पद्धतीमध्ये कोमामधून बाहेर येत नाहीये. मला सुद्धा याच्यामध्ये काहीतरी शंका वाटते. कुठेतरी डॉक्टरांनी सुद्धा आता हे सगळं बोलल्यामुळे अर्णव आणि ईश्वरी या दोघांना मात्र आता विश्वास बसलाय. मग ते डॉक्टरांना विश्वासात घेतात आणि ते म्हणतात तो काय म्हणत होता पेशंट? यावरती डॉक्टर म्हणतात तो सांगतोय मला जाऊ दे. यावरती मग ते सांगतात ठीक आहे तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याला सांगा की मी तुला सोडतोय म्हणून. डॉक्टर म्हणतात पण? यावरती अर्णव ईश्वरी म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतोय तितकं. आणि आता दोघं जण त्याच वेळेला वेश पालटून त्याला बघायला आलेले आहेत. पुन्हा एकदा डॉक्टर आणि नर्स यांचा वेश घेत दोघांनी आता मात्र त्याचं भांड फोडायचं ठरवले. तो वल्लरीला आता मात्र ईश्वरी सांगते की मामी तुम्ही मला मगाशी पाहिलं हे मी पाहिलेलं आहे, आता एक काम करा आम्ही पुन्हा एकदा हा वेश घेतलाय त्या राजेशचं भांड आता फोडण्यासाठी. त्या राजेशचं भांड फोडण्यासाठी हा जो काही वेश घेतलाय किंवा अंजलिताईंचे डोळे उघडण्यासाठी त्यात आम्हाला तुमची मदत पाहिजे आहे. एक काम करा आम्ही आतमध्ये चाललोय, तो खोटं नाटक करतोय हे जर का आपल्याला एक्सपोज करायचं असेल तर तुम्ही अंजलिताईला घेऊन या. असं म्हटल्यावरती आता वल्लरीला तेवढंच पाहिजे आहे आणि त्यानंतर ती सांगते ठीक आहे मी अंजलीसाठी काही करू शकते. आता ही बाई अंजलीसाठी काही करत नसते, ही स्वतःसाठी हे करत असते. आणि त्या आता ज्या वेळेला इकडे आता राकेशच्या समोर मुद्दाम आपल्या तोंडावरचं मास्क काढत ईश्वरी आणि अर्णव आलेत आणि त्यावेळेला तो आता एकदम गडबडलाय. आणि तुम्ही यावरती ते म्हणतात हो आम्ही डॉक्टर आहोत आणि आता आम्ही तुला चेक करण्यासाठी आलोय. त्यावरती तो म्हणतो चिंटू उठ बाजूला हो. त्यावरती मग आता इकडे लगेचच तुम्ही मला मारायला आलात ना आणि तितक्यात अंजली तिकडे आलेली आहे. अंजली हे बघ हे मला मारायला आले. अंजलीच्या लक्षामध्ये प्रेक्षकांनो एका झटक्यात आलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता मात्र हा नाटक करतोय. आणि त्यानंतर मग आता अंजली म्हणते राजेश तुला सगळं. त्यावरती मग आता ईश्वरी म्हणते ताई तेच सांगते हा आपल्याला सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्याला भुलवण्याचा प्रयत्न करतोय. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो मग आता या सगळ्यामध्ये इकडे तोपर्यंत हा सगळा प्रकार घडल्यावरती
लगेचच मात्र आता राजेशला लगेचच आता इकडे अंजली पकडते आणि खोटारड्या, तू आता या दोघांना ओळखतोयस तर मग खोटं बोलायचं नाटक का केलंस? यावरती तो त त त त प प प प करायला लागलेला आहे. अखेर अंजलीने त्याला रंगे हात पकडले ईश्वरी आणि अर्णवच्या मदती